दृश्य आपण पाहतोय विधिमंडळ परिसरात असलेल्या या झाडावर चढून आंदोलन करण्यात येत होता आणि आता आंदोलकांना उतरवण्याकरता या ठिकाणी शिडी लावण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांकडून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलकांना खाली उतरवण्याचा हा प्रयत्न करण्यात येतोय। आपल्या प्रलंबित मागण्यांकरता झाडावर चढून हे आंदोलकांनी हाती तिरंगा सुद्धा घेतलेला आहे। भारताचा ध्वज हा घेण्यात येतोय। तिरंगा घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलकांना खाली उतरण्याची खरं तर विनंती करण्यात येते। आपल्या मागण्यांचा निश्चित विचार केला जाईल, पण खाली उतरा अशी विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एका व्यक्तीचं हे आंदोलन आहे। झाडावर चढून विधान भवन परिसरातली ही दृश्य आपण थेट पाहतोय। ही व्यक्ती कुठून आली आहे, का झाडावर चढून या तरुणाचं आंदोलन सुरू आहे, या सगळ्याच विषयी मात्र केवळ अंदाज व्यक्त केले जात आहेत, पण ठोस माहिती मिळालेली नाहीये। आता या तरुणाला खाली उतरवण्याचा हा प्रयत्न केला जातोय। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मागण्यांचं या ठिकाणी एक बॅनर सुद्धा लावण्यात आलेलं होतं। या तरुणाला आता खाली उतरवण्याचा हा प्रयत्न करण्यात येतोय। तरुणाचं झाडावर चढून आपल्या प्रलंबित मागण्यांकरता आंदोलन आहे। बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आता परिसरात वाढवण्यात आलेला आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। संविधानावर चर्चा झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या चर्चेला उत्तर सुद्धा देतील, पण आता या शेवटच्या दिवशी या तरुणाचं झाडावर चढून हे आंदोलन आपण पाहतोय। अग्निशमन दलाची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, विनंती केली जाते अग्निशमन दलाकडून खाली उतरण्याकरता, काय नेमकं या तरुणाचं म्हणणं आहे, कुठून आलाय हा तरुण, काय या सगळ्याची पार्श्वभूमी कळतेय का? की हा तरुण झाडावरती चढलेला आहे आणि अनोख्या पद्धतीने त्याचं आंदोलन हे पाहायला मिळतंय। सध्या आपण पाहतोय की या घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत खाली उतरण्यासाठी। तर दुसरीकडे स्थानिक पोलीस असतील किंवा मग विधान भवनाबाहेर असलेले जे पोलीस आहेत ते देखील या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीचा या ठिकाणी त्यांनी आत्महत्येचा जर प्रयत्न केला किंवा मग कोणताही या ठिकाणी त्याला मात्र या ठिकाणी स्थानिक पोलीस जे आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की कुठेतरी ही स्टंटबाजी असू शकते, कारण एखादा बॅनर जे आहे ते त्यांनी हातात पकडलेला आहे। त्या बॅनरवरती आपण पाहिलं तर सेंद्रिय क्षेत्रातले काही प्रश्न जे आहेत त्यावरती पाहायला मिळतात, कारण सेंद्रिय क्षेत्रातलं मॉल जे आहे ते मोठ्या प्रमाणात तयार करण्यात यावे अशा पद्धतीची त्याची मागणी पाहायला मिळते। खरं तर आपण पाहिलं तर त्यांनी खालून अग्निशमन दलाच्या एका जवानाने हे बॅनर जे आहेत ते काढलेलं आहे। सोबतच त्याची बॅग पण या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेली आहे। मात्र पोलिसांच्या ताब्यात असलेली ही बॅग, त्यामधनं काही निघालेले त्याचे आयडी कार्ड असतील किंवा मग तो कुठून आलेला आहे, त्याचं नाव काय आहे, या सगळ्या गोष्टीचा आता पोलिसांच्या हाती संपूर्ण माहिती लागणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजू शकतं की हा तरुण कुठून आलेला आहे आणि नेमक्या त्याच्या मागण्या काय आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की पोलिसांनी ही जाळी पसरवलेली आहे आणि या जाळीच्या साह्याने जर या तरुणाने वरतून उडी मारली तर त्याला या ठिकाणी बचाव त्याचा करण्यात येऊ शकतो। त्यासाठीचा हा प्रयत्न सुरू आहे। सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, ते म्हणजे विधान भवनाबाहेर इतका मोठा पोलीस फौजफाटा असून सुद्धा ही व्यक्ती या झाडावरती चढलीच कशी आणि केव्हा चढली, असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। सध्या आपण पाहिलं तर दुसरीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून कुठेही या परिसरामध्ये मात्र वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठीचा देखील प्रयत्न आहे। खरं तर आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्याच दिवशी अशा पद्धतीचं हे आंदोलन
मात्र अनेक प्रश्न उपस्थित करतात. खरं तर इथून ये जा करणारे अनेक मंत्री आहेत जे विधान भवनामध्ये जातात, त्यांचं कुठेतरी लक्ष आपल्याकडे करण्यासाठीचा हा स्टंट असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. खरं तर ही व्यक्ती कधी चढली, मात्र आज सकाळी चढली आहे किंवा रात्रीपासूनच ही व्यक्ती या झाडावरती आहे. कारण भलं मोठं झाड जे आहे ते वडाचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि चारही बाजूनी जर आपण पाहिलं तर या वडाच्या फांद्या ज्या आहेत त्या पसरलेल्या आहेत. त्यामुळे ही व्यक्ती कधी चढली हे आता लक्षात घेण्यासाठी पोलिसांना इथलं जवळपास जे असलेलं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते तपासणं महत्वाचं राहणार आहे. आणि त्याच वेळी मीनाक्षी, मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता. मुळात ही व्यक्ती इतकी सुरक्षा असताना चढलीच कशी हा सवाल आता यातून उपस्थित केला जातोय. या तरुणाला खाली उतरवण्याकरता आता प्रयत्न केले जात आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.